तर नमस्कार मित्रांनो, मी अभिजित साहेब, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज अचानक ब्लॉग बनवायचं कारण म्हणजेच आमचा प्लॅन ठरला आहे तो म्हणजे शिर्डीला जायचा. आमचा मुळात म्हणजे चंदूचा प्लॅन आहे हा. तर चंदू किती दिवस म्हणत होता दादा शिर्डीला जायचं आहे आम्हाला. तर मी बोललो चला. ही सर्व दिसते ती नाईट टीम आहे. इथे आमची अंधेरी स्टोअरला आयकियाचं स्टोअर आहे. सो आमचा तर प्लॅन ठरला आहे ते म्हणजे शिर्डीला जायचं. सकाळचे वाजले आहेत ते 5. तर मित्रांनो, आता वेळ झाली होती म्हणजे शिर्डीला जायला निघायची. तर प्रथमतः आम्ही गाडीची पूजा करणार आहोत. तर गाडीची पूजा करून आम्ही थेट निघणार आहोत ते म्हणजे शिर्डीला. तर पाहू शकता अमोलदादांची गाडी आहे. फुल लाइटिंग सिस्टीम, वापस आपला JBLचं साऊंड सिस्टीम फुल चांगल्या प्रकारे गाडीमध्ये आहे. सो धमाल येणारच आहे गाडीमध्ये. तर कोणीही व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत पहा, फुल मजा येईल तुम्हाला पण. तर मित्रांनो, आम्ही आता आहोत ते म्हणजेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आम्ही आता जोगेश्वरी ट्रामा हॉस्पिटलच्या इथून लेफ्ट मारून शिर्डीला जाणार आहे. तर पेट्रोल भरायला थांबली आहे गाडी आणि अमोलदादाच्या गाडीमध्ये फुल लाईट सिस्टम लावू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे आता बँजो सेटअप लावलेला आहे. तर आता फुल धमाल येणार आहे. डीजेच्या गाण्यावरती बँजो पण वाजवणार आहे पोरं, पाहू शकता. तर एक किस्सा घडला खूप मजेशीर असा. गाडीतून आम्ही प्रवास करत होतो. तर पाहू शकतो की टोलनाक्याच्या इथे गाडी थांबलेली आणि अचानक अमोलदादाने ब्रेक लावला, त्यामुळे आमचा घुंगरीवाला पडलेला आहे. पाहू शकता खूप हसायला आलं त्या टायमाला. फुल एन्जॉय गाडी फुल न्यूजमध्ये वाजवत होता घुंगरी, पाहू शकतो.
तर मित्रांनो सकाळचे 8 वाजले आहेत. आम्ही ऑफिसच्या इथून गाडी स्टार्ट केली ती मध्ये कुठे न थांबवता आता फर्स्ट टाईम थांबलो होतो म्हणजे चहा पिण्यासाठी. तर तुम्ही पण शिर्डीला जात असाल तर हायवे नजीकच हॉटेल आहे ते इथे सुंदर प्रकारे चहा भेटली जाते. तर तुम्ही इथे चहा पिऊ शकता. तर आम्ही पण इथे थांबलो आहोत चहा पिण्यासाठी. पाहू शकता सर्वजण आम्ही इथे चहा पिणार आहोत. मला पण चहा दे रे. तर राजभाई आता आपल्याला चहा देणार आहे. पाहू शकता. लवकर घे भाई चाय. आपल्याला चाय भेटलेली आहे. तर तुम्ही पण कधी शिर्डीला प्रवास करत असाल तर या ठिकाणी चहासाठी थांबा. खूप सुंदर प्रकारे चहा भेटते इथे. फुल एन्जॉय करत असताना आमची सर्व मित्रमंडळी फुल धमाल. आता माझ्यासोबत जे 12 जण आहेत ते नाईट टीमचा ग्रुप आहे. सो त्यांचा लीडर महेश पडवळ सुपरवायझर आहे. सो त्याच्यासाठी गाणं आहे. पाहू शकता तुम्ही. फुल धमाल केली आहे पोरांनी. तर मित्रांनो आम्ही आता फर्स्ट टाइम थांबलो होतो चहा प्यायला आणि आत्ता वेळ झाली आहे ते म्हणजेच नाश्त्याची. तर आम्ही आता थांबलो ते बाबादा ढाबा असं या ढाब्याचं नाव आहे. तर या ढाब्यावरती आम्ही आत्ता नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर पाहू शकता महेश दादा, चंदू, नीला दादा, अनिल दादा आणि आपली सर्व मंडळी आता गाडीतून बाहेर येत असताना पाहू शकता. अमोल दादांची गाडी आहे फुल साऊंड सिस्टीममध्ये. फुल एन्जॉय तर येणारच. नाश्त्यासाठी थांबला असताना आम्ही थोडा टाईम फोटोशूट करण्यासाठी बाबादा ढाबाच्या बाजूलाच गावसारखी फिलिंग आहे असं वातावरण आहे. तर या ठिकाणी आम्ही फोटोशूट केलो. तसंच सर्वांची आता तुम्हाला ओळख करून देणार आहे ते म्हणजे आपली जीवन परब आहे. कॅमेरा फिरत नाही. अभिदा हा केवळ हा खवऱ्या आणि लेदा हा अभि हा आमचा एकमेव चंदू आणि BMW चे ड्रायव्हर आणि शेट्टी. अजून कोण राहिलाय? हा ओंकार नवीन जॉईनिंग. आदेव जॉईनिंगच नाही आलाय. चला आता आम्ही चाललो मिसळ खायला. ओ कुठला अँगल घेतला? हा वा हात बी धुताय सगळे येणार. तर मित्रांनो कुठे पण जायचं असेल तर ग्रुपने जाण्यात मजा असते. ती मजा कुठेच मिळत नाही आपल्याला. तर मी आता फायनली थांबलो होते म्हणजेच नाश्त्याला आणि ऑर्डर दिले होते म्हणजेच वडा उसळ. तर गरमागरम वडा उसळ आता थोड्याच वेळात येणार आहे. तर फुल एन्जॉय करत असताना आपले मित्रमंडळी. चंदूदादा फुल खुश आहे या ट्रिपसाठी. तर पाहू शकता वडा उसळ आलेला आहे फायनली. खूप
घमघमाट सुटलं आहे. तर तुम्ही पण या ठिकाणी शिर्डीला जात असाल तर या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबू शकता. खूप सुंदर प्रकारे असते नाश्ता भेटला जातं आणि क्वांटिटी पण व्यवस्थित असते या ठिकाणी. तर मित्रांनो, नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही वापस आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजेच शिर्डीला जायचं. तर अजून एक आम्ही ब्रेक घेणार आहेत, ते म्हणजे मध्ये एकदा चहा पिण्यासाठी, आणि त्याच्यानंतर नॉन स्टॉप आम्ही जाणार आहेत ते म्हणजे शिर्डीला डायरेक्ट. तर पाहू शकता प्रवास सुरू झालेला आहे. सकाळचा खूप सुंदर असा फोटोशूट म्हणजेच व्हिडिओ आलेली आहे. म्हणजे ट्रेनची पाहू शकता, खूप सुंदर असा व्हिडिओ आला आहे. तर मित्रांनो, फायनली नाश्ता करून आम्ही वापस आमच्या प्रवासाला सुरुवात केली म्हणजे शिर्डीला. तर या ठिकाणावरून शिर्डी 1 तासाच्या अंतरावर दाखवत आहे. तर नाईट करून आल्यामुळे सर्व मित्रमंडळी झोपले आहे. तर आमचा प्रवास असाच चालू राहणार आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथला नजारा दाखवणार आहे. पाहू शकता.
तर मित्रांनो, मी बोलल्याप्रमाणे आता तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, डाब्यावरती नाश्ता केल्यानंतर आम्ही एक टायमाला चहा प्यायला थांबणार आहोत. त्यानंतर डायरेक्ट जाणार आहोत ते म्हणजे शिर्डीला. तर चहा पिण्याचा टाईम झाला आहे. तर सकाळचे 11 वाजले आहेत आणि काका इथे चहा बनवत आहेत या टपरीवरतीच. तर पाहू शकता काकांना आम्ही आता ऑर्डर दिली आहे गरमागरम स्पेशल चहा बनवा. तर आम्ही 13 जण आहोत. तर 13 जणांची ऑर्डर दिली आणि चहा आता बनवणार आहेत काका, तुम्ही पाहू शकता. स्पेशल चहा आम्ही बोललो, त्यामुळे गरमागरम आमच्यासाठी स्पेशल चहा चालू आहे. तर तुम्ही पण या ठिकाणावरून जात असाल तर इगतपुरी टोल क्रॉस केल्यावरती या ठिकाणी काकांचं छोटंसं हॉटेल आहे. तर तुम्ही या ठिकाणी चहा पिऊ शकता. खूप चांगल्या प्रकारे इथे चहा केली जाते. मी तर 2 वेळा चहा पिली इथे. खूप मस्त चहा बनवते काकाने. मित्रांनो, फायनली आम्ही शिर्डीला पोचलो आहोत. तर रात्री नाईट करून सर्वजण आले, त्यामुळे इथे आता गरम पाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे जर पालखी घेऊन कोण येत असतील तर त्यांच्यासाठी इथे गरम पाण्याची फ्रीमध्ये आंघोळ करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. तर आम्ही तिथे आंघोळ करून आता शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. शिर्डीला आल्यावरती गाभाऱ्यातून व्हिडिओ काढायला देत नाही, त्यामुळे आयपॅड मला जमा करावं लागणार आहे. सो आतमधले मी व्हिडिओ काढू शकणार नाही. तर मित्रांनो, हा आजचा जो शिर्डीचा प्रवास होता तो इथे संपतोय. सो आत्ता आम्ही रिटर्न निघालो ते म्हणजेच ऑफिसला. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर काही या व्हिडिओमध्ये चुका असतील ते पण सांगा, जेणेकरून मी आत्ता यूट्यूबवरती पोस्ट करतच असतो व्हिडिओ, तर मी त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करू शकतो. सो आत्ता मी थांबणार आहोत ते म्हणजे धाब्यावरती जेवायला. तर धाब्यावरती जेवून मी थेट जाणार आहोत ते म्हणजेच ऑफिसला कामाला. जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.